भावले कुठे चंद्र भावले पा 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 पाणी मॅडम ये बाहुली काही खिलवणार नाहीये हं? आता मायाचा विषय ती चालत नाही त्याला मी काय करू समजू मैने बोला ही मला गावली ते हे समजा जमणार त्यासनी हं? हे समजा जमणार आहे त्यासनी नाही आणि हे धाग आहेत ना धाग हे धाग हे नुसतं माझ्या बोटाला बांधलेला नाही माझ्या काळजाला जोडलेला आहे का तर कुठं आणणार का पाया हा कुठं आणणार नाही जमायचं मला एक गोष्ट कळत नाही मॅडम तुम्हाला हे समज ठाव आहे तरी तुम्ही त्यांची वकिली का म्हणून करता हा एक मिनिट दासू तू चुकीचा समज करून घेऊ नकोस मी इथे कुणाचीही वकिली करत नाहीये मी फक्त बाहुलीच्या भविष्याचा विचार करते अरे काही झालं तरी ती मुलगी आहे आज लहान आहे म्हणून ठीक आहे उद्या मोठी होईल तेव्हा काय हा, हा. आज तुझ्या डोक्यावर छप्पर आहे पण गॉड फॉरबिड उद्या नसेल तेव्हा काय करशील मग त्या तरणाकाठ्या मुलीला घेऊन कुठे जाशील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या उपचारांसाठी लागणारे 10 लाख रुपये तिच्या सो कॉल्ड आईवडिलांकडे आहेत जे दासूकडे नाही आहेत बावले हो बघून घ्या आता आपल्या बाहुलीला पुन्हा दिसल नाही दिसल मिलेगी नाही मिलेगी आता ती जाणार तिच्या घरला राजाची लेक आहे ती हे, तू यासारख्या राजाची नाही खऱ्या खुऱ्या राजाची राणीची लेक राजकुमारी चार दिवस आपल्याकडे राहायला आली होती 4 दिवस मेहमान म्हणून आता चालली मोठं घर आहे आपला असं खोपट चांगलं चुंगलं खाय आहे आपल्यासारखं नाही भाकऱ्यान पाव एकदम सुखात राहणार तिकडं ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरपूर पैक आहे आपल्याकडे नाही त्या पैक्यानं तिचं ऑपरेशन होणार मग तिला दिसायला लागणार ती बोलणार तिला ऐकू येणार आणि एक दिस एक राजकुमार येणार घोड्यावर बसून टगडक 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 माझ्या लेकीशी लगीन करणार तिला घोड्यावर बसून घेऊन जाणार टकडक 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 घेऊन जाणार घेऊन जाणार ए भावले अगं काय हा अवतार तुझा सगळा हा? किती दिवस झाले येणी नाही पनी नाही हा तुझी आय काय म्हणल मला हा? आय म्हणल कसं ठेवलं माझ्या पोरीला कसं ठेवलं माझ्या पोरीला
एकदम गंदा. लहान माझी बावली, मोठी तिची सावली, घर डोळं फिरवती. ए बावले, हे बावले, तुला माहिती का तिकडे गावाकडं पोरीचं लगीन झालं ना, का पोरगी बापाच्या गळ्यात पडून रडती सासरी जाताना. आणि बाप आहे ना, बाप गड्याचं सगळं उसणं अवसान बासनात बांधून ठेवतो, पोरीला असं मिठी मारतो आणि रडतो. बावली, हे बावली मला एक सांग, बावली मला एक सांग, बावली तू रडशील? हा, तू रडशील? हा? पण कोणासाठी रडशील? कोणासाठी रडशील? ज्यानं तुला रस्त्यावर टाकलं होतं त्याच्यासाठी? ज्यानं तुला रस्त्यावर उचलून आणलं ते या दासूसाठी? सांग ना, कोणासाठी रडशील? हे बावले सांग ना. फक्त 2 थेंब बावले, फक्त 2 थेंब जरी तू माझ्यासाठी डोळ्यातनं काढलंस, त्या जगाच्या पाठीवर चित्त कुठं असला दासू सुखी राहील. बावले, तुझी फार याद येईल ग. तुझी फार याद येईल बावले. मला आमच्या समध्यांना याद येईल. समजा आठवल तू कशी गावली, कुठं गावली तेव्हा केवढी होती, मोठी कशी झाली, खेळाय कशी लागली, खेळ कशी करायला लागली, हट्ट कशी करायची, रडायची कशी, पाय कशी आपटायची, हात कशी आपटायची, आणि तुला जवळ घेतलं का शांत व्हायची. समजा आठवल बावली. पण तू काय नाही आठवायचा बावल्या, तू काय नाही आठवायचं. मला इसरायचं, या भावल्यासनी इसरायचं, पार इसरून जायचं. हा, त्यासने अजाबात कळू द्यायचं नाही का तू आमच्या काळजाच्या जवळ आहेस. नाही, तू तर आमच्या काळजाचा तुकडा आहेस भावली. आणि तिकडे गेल्यावर आईला आय म्हणायचं. काय म्हणायचं? आय म्हणायचं. नाही ते करत बसशील. आणि बापाला बाबा काय म्हणायचं? ए बावली, मला बाबा म्हण, मला म्हण ना बाबा, मला म्हण ना बाबा, हे मला म्हण ना बाबा. बावले बाबा म्हण ना मला बाबा म्हण ना. बावले बाबा म्हण ना मला, बावले मला बाबा म्हण ना.